साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्याकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। कंत्राटी शेती म्हणजे शेतीमाल खरेदीबाबतचा असून यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांची शेती कोणत्याही कंपनीला मिळणार नाही। याबाबत विधेयक शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करीत आहेत। तिसरे विधेयक हे अत्यावश्यक वस्तू विधेयक आहे। अत्यावश्यक वस्तूंमधून कडधान्य, तृणधान्य, तेलबिया, खाद्यातील कांदा, बटाटा वगैरे यामुळे शेतकऱ्यांना बाजारातील तेजीचा लाभ उठवता येणार असणार आहे। शेती क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक असल्यामुळे प्रक्रिया कारखाने उभारल्यानं शेतीमालाला अपेक्षित दर मिळणार आहे। गेल्या 70 वर्षात शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेली तिन्ही विधेयकं शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणारी आहेत। ती अशी ऐतिहासिक विधेयकं लोकसभेत व राज्यसभेत मंजूर करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे। नरेंद्र मोदी यांनी सदर हे विधेयक पास केल्यानं त्यांचं साक्री भाजपा यांच्याकडून स्वागत करण्यात आलं आहे। मात्र या बिलाचा विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीचा विरोध करण्यात आला आहे। यावेळी वेडू सोनवणे, चंद्रेंद्र वासगे, प्रदीप नांद्रे, दिनेश नवरे, श्रीकांत भादळे, उत्सव नांद्रे, राकेश दहिते, योगेश भांबरे आदी उपस्थित होते। MDTV साठी जितेंद्र जगदाळे, साक्री।